नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज सेशनमध्ये आपण सम वॉट, समवेअर, नंतर सम हाव म्हणजे समच्या रिलेटेड जे काही तुम्हाला शब्दांचे अर्थ त्यातले जे माहीत नाहीत त्यांचा आपण आज यांच्यात अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग पाहणार आहोत. बघा, माझं अजून एक चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो माझा, पाहून घ्या. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलंय तसं तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सम वॉट, सम हाव आणि समवेअर किंवा समथिंग किंवा समडे यांचा आपण अर्थ पाहणार आहोत, वाक्यात उपयोग पण पाहणार आहोत. बघा, पहिलं जे आहे, मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. काय? मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. बघा, वाक्यरचना इंग्लिश मध्ये कशी बनवणार? आय नीड सम टाइम थिंक ओव्हर इट. म्हणजेच मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. हा आहे काही शहाणपणा. आपण म्हणतो ना की हा आहे तुझा काही शहाणपणा. मग ती वाक्यरचना कशी बनवणार? धिस इज सम विजडम. म्हणजेच हा आहे शहाणपणा. दुसरं बघा, तिसरी वाक्यरचना त्यानंतरची, एक ना एक दिवस ऑब्लिक कधी ना कधी मी अब्जाधीश असेन. बघा, कधी ना कधी मी अब्जाधीश असेन किंवा एक ना एक दिवस मी अब्जाधीश असेल. तर सुरुवातीला सम डे और अनदर आय विल बी अ बिलियनियर. त्यानंतर पहा, आपल्याला हे कोणत्या ना कोणत्या दुकानात मिळून जाईल. आता इथं मी वस्तूचं नाव नाही दिलं. तुम्ही म्हणू शकता ना की तुमच्या डेली लाईफ मध्ये की ही वस्तू तुम्हाला कुठल्या ना कुठल्या दुकानात भेटून जाईल. तिथं जे शब्द आहे इट, त्याच्याऐवजी तो शब्दाचं नाव तुम्ही टाका. जसं की बघा, वी विल गेट. इटच्या ऐवजी तुम्ही इथं जो तुम्हाला शब्द ऍड करायचा आहे तो तुम्ही टाका. इन शॉप और आनंद. काहीतरी करण्याची वेळ झाली आहे. नंतरची वाक्यरचना, काहीतरी करण्याची वेळ आली आहे. बघा, वाक्यरचना, द टाइम हॅज कम. द टाइम हॅज कम टू डू समथिंग. त्याच्यानंतर पहा, मी तुला कुठंतरी पाहिलं आहे. मी तुला कुठंतरी पाहिलं आहे. आता याच्यामध्ये काय समवेअरचा वापर आहे. समवेअरचा अर्थ काय होतो? कुठेतरी. आय हॅव सीन यू समवेअर. म्हणजे मी तुला कुठंतरी पाहिलं आहे. बघा, त्यांचा अर्थ लिहून घ्या. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सम, नंतर सम डे, नंतर आहे शॉप ऑर अनदर, नंतर आहे टाइम हॅज कम, समथिंग आणि समवेअर यांचं सांगितलेलं आहे. त्यांचा अर्थ लिहून घ्या आणि ह्या वाक्यरचना थोड्या दिवसासाठी सुरुवातीला पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरा. ओके, तर मग तुम्हाला ह्याचा थोडासा वापर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि एकदा तुमच्या ह्या वाक्यरचना जिभेवर रुळल्या की नंतर तुम्हाला ह्या वाक्यरचना पाठ करायची काही गरज नाही. पहा पुढची वाक्यरचना, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. काय? आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. लेट्स गो. लेट्स गो समवेअर एल्स. त्याच्यानंतर आहे प्रश्न थोडा कठीण आहे. काय? प्रश्न थोडा कठीण आहे. द क्वेश्चन वॉज समवॉट डिफिकल्ट. बघा, आता समवॉट
द क्वेश्चन was somewhat, ते समवॉटचा अर्थ काय? थोडा. ओके. त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो. त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो. आय वॉज somewhat tired after the long journey. After the long journey. तो कसंही करून आठवड्याला एक पुस्तक वाचतो. बघा नंतरची वाक्यरचना. तो कसंही करून आठवड्याला एक पुस्तक वाचतो. ही समहाव, आता पहिल्या ह्याच्यात समवॉट होता, आता समहाव. ही समहाव manages to read a book a week. बघा, हे वीक म्हणजे काय? आठवडा. आणि हा वीक म्हणजे काय? कमजोर. लक्षात घ्या, वीक मध्ये पण फरक आहे. त्याच्यानंतरची पहा वाक्यरचना. मला हे कसंही करून उद्यापर्यंत संपवणं आवश्यक आहे. काय? मला हे कसंही करून उद्यापर्यंत संपवणं आवश्यक आहे. आय किंवा गरजेचं आहे. आय नीड टू फिनिश धिस टिल टुमॉरो समहाव. समहावचा अर्थ काय झाला इथं? कसंही. ओके. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो. पहा वाक्यरचना. ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट सम प्रॉब्लेम or other. ओके. म्हणजेच तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो. बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला समवॉट, समडे, समवेअर, नंतर आहे थोडासा सम, यांचा थोडासा वापर आणि त्यांचा अर्थही सांगितलेला आहे, वाक्यरचनाही सांगितलेलं आहे. बघा, आतापर्यंत जर तुम्ही लेक्चर पाहत आला असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.